कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिद्धार्थ, तू? मला वाटलं काय वाटलं? तो सत्यजित आला? त्याचं तर नाव पण घेऊ नकोस। बरं ठीक आहे, नाही घे। असंही आपलं लग्न झाल्यानंतर त्याचं नाव तुझ्या आयुष्यातून कायमचं डिलीट होणार आहे। आणि आपलं लग्न होणार कधी? लवकरच। माझी तयारी आता पूर्ण होत आली, ट्रस्ट मी। अगं आपल्या हॉस्पिटलचे पेपर्स आणलेत मी, साईन हवी आहे तुझी। आलोच। तुळजा कुठे गेली? काय माहित ग? तुळजा निंबाळकर आमच्या होणाऱ्या वहिनी साहेब यांनी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे। तुळजा निंबाळकर आमच्या होणाऱ्या वहिनी साहेब यांनी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे। तुळजा निंबाळकर। गेली कुठे? फोन लावा तिला। उचलत नाहीयेत, येतो घेऊन, बदलूनच आणतो। चिरंजीव, मला इथे कसलाच तमाशा नको, शांतपणे घेऊन या। ठीक। आपल्या हॉस्पिटलचे पेपर्स, यावर तुझी साईन हवी। हॅलो सर, मायक्रो फायनान्स मधून बोलतोय। तुम्ही आमच्या सर्वेत लकी ठरलाय, त्यामुळे आमच्याकडून तुम्हाला लोन ऑफर होतंय। ए भुसनाळे, अरे तुझ्यासारखे ना 56 आहेत ना, मी माझ्या हाताखाली कामाला ठेवतो बरं का। तू काय लोन देणार रे मला डरजुल्या? तुझी लायकी आहे का? परत जर फोन केला ना, फोन मध्ये घुसून मारील मी। ठेव फोन। डॅडी, 5 मिनिटं झालं तुझ्याचं नाव पुकार, कधी सण ती हा इथंच आहे। आईला फोन करायला, ते गर्दीत फोनवर ऐकू येईना म्हणून शत्रूला पाठवलंय तिला आणायला, येईल इतक्या। ए एक काम कर, हे बक्षीस जालिंदररावांच्या हस्ते प्रदान होणार आहे असे सांग। मंडळी, आपल्या कार्यक्रमात थोडासा बदल झालेला आहे। आपल्या वहिनी साहेब तुळजा निंबाळकर या बक्षीस देणार जाईल, पण त्या अंतिम संघाला, त्याआधी 3ऱ्या क्रमांकाच्या संघाला निधी बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या समाजातील आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी यांना। त्याआधी मी त्यांना 2 शब्द मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। डॅडी या। नमस्कार नमस्कार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।